महाड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासाठी सुनील कविस्कर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। एकला चलो धोरण स्वीकारत मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शहरातून दणदणीत रॅली काढण्यात आली। युवा नेते विकास गोगावले, चंद्रकांत कळंबे आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंत्री गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत, मी तर पारदर्शक चष्मा वापरतो, काळा चष्मा नाही, काळ्या चष्म्यातून मीच करतात ते त्यांनाच ठाऊक, असा सूचक टोला लगावत सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला। शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या आदेशानुसार युवा सेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावा महाजनवाडी हॉलमध्ये झाला। येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। मतदार यादी, प्रचार, संघटन विस्तार याबाबत वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी युवा सेनेच्या काही महत्वाच्या नियुक्त्याही जाहीर झाल्या। जिल्हा अधिकारी पराग मोहिते तसंच विविध विभागातील पदाधिकाऱ्यांनी आयोजनात मोठी भूमिका बजावली। अनेक पदाधिकारी आणि महिला आघाडी कार्यकर्त्यांची उपस्थिती उत्साहवर्धक होती। अलिबाग नगर परिषद निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीनं उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल केले। भाजपाच्या तनुजा पेरेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला, तर नगरसेवक पदासाठी अशरफ घट्टे यांच्यासह अनेकांनी अर्ज सादर केले। या प्रक्रियेदरम्यान शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आमदार महेंद्र दळवी आणि आमदार विक्रांत पाटील यांनी युती विजयाची खात्री व्यक्त केली। भ्रष्टाचार मुक्त आणि नागरिकाभिमुख प्रशासन देण्याचं आश्वासन देत युतीनं विकासाचा अजेंडा मांडला असून पुढील दिवसात प्रचार अधिक वेग घेणार आहे। महाडमध्ये 5 पक्ष एकत्र आले असले तरी नगराध्यक्षपद शिवसेनेकडेच राहील, असा विश्वास युवा नेते विकास गोगावले यांनी व्यक्त केला। भाजप राष्ट्रवादी युतीवरील टीका करताना त्यांनी आम्हीही उपनगराध्यक्ष आणि 5 जागा द्यायला तयार होतो, असा दावा केला। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि ठाकरे गट असे 5ही पक्ष त्यांच्या विरोधात उभे राहिलेत, तरीही महाडच्या मतदारांचा विश्वास शिवसेनेवर असल्याचा दावा गोगावले यांनी केला असून त्यामुळे महाडची निवडणूक आणखी चुरशीची होणार असल्याची शक्यता वाढली आहे। धैरण शहापूर विभागातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेकाप नेते अॅडव्होकेट मानसीताई म्हात्रे यांनी सामूहिक अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला। सीमारमास कंपनीच्या 387 हेक्टर प्रकल्पामुळे शेततळी शेती आणि जीवनमान धोक्यात आलं असल्याचं म्हात्रे यांनी सांगितलं। एमआयडीसी भूसंपादनात मनमानी नुकसान भरपाई न मिळणं आणि पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। शेतकरी आंदोलन उग्र होण्याची चिन्हे दिसत असून शेकाप नेते जयंत पाटील यांनीही आंदोलकांना पाठिंबा दर्शवला आहे। रोहा नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आज मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज दाखल केले। प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्षपदासाठी कोणाचं नाव जाहीर होणार याबाबत उत्सुकता असताना शेवटच्या क्षणी सुनील तटकरे यांनी वनश्री शेडगे यांच्या नावाची घोषणा केली। तटकरे म्हणाले, विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी रोहेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच पसंती देतील। वनश्री तिची निवड सार्थ ठरवेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी वाद पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेनं नगराध्यक्ष उमेदवारासह नगरपंचायतीचे 19 नगरसेवक रिंगणात उतरवल्याने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी थेट निवडणूक लढत होणार आहे। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तटकरेंवर थेट निशाणा साधत तटकरे कुटुंबियांनी श्रीवर्धनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत यावेळी श्रीवर्धनमध्ये भगवा भडकवण्याचा विश्वास व्यक्त केला। द्रोणागिरी नोडचे शिवसेना उबाठा शाखा प्रमुख प्रतीक पाटील यांच्या निधनानं परिसरात शोककळा पसरली। रविवारी आयोजित शोकसभेत माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी त्यांना कणखर, प्रामाणिक आणि लोकाभिमुख युवा नेतृत्व असे संबोधले। विविध जाती धर्मातील लोकांच्या समस्यांसाठी त्यांनी सातत्याने काम केले होते। ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला। प्रतीक पाटील यांच्या निधनानं द्रोणागिरी नोड शहरात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी महत्वाची कार्यवाही केली। रेल्वे प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांच्या बैठका घेऊन 500 ते 600 वाहनांची क्षमता असलेला पार्किंग प्लॉट तयार करण्यात आला। या प्लॉटचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले। पनवेल वाहतूक पोलीस मित्र गटाच्या सहकार्याने 12 नोव्हेंबरपासून रस्त्यावरील सर्व वाहने अलर्ट देऊन पार्किंगमध्ये वळवण्यात आली आणि रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यात आले। नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं।
सालाबादप्रमाणे यावर्षीही पेण येथील साई सेवकांच्या पायी पालखी सोहळ्याचं आयोजन पेण ते शिर्डी असं करण्यात आलंय। हा साई सेवक पायी पालखी सोहळा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर असा आयोजित करण्यात आला होता। तर दत्त जयंती उत्सवानिमित्त 4 डिसेंबर रोजी साई भंडारा तसंच रक्तदान शिबिराचं सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याप्रसंगी मुंबई येथील कंदील बाबा भजन मंडळाचा कार्यक्रमही होणार आहे। खोपोली नगरपालिकेची निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 मधून अॅडव्होकेट गणेश आखाडे यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। या वॉर्डसाठी ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण असल्याने ओबीसीमधून गणेश आखाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गणेश आखाडे यांच्या अपक्ष उमेदवारीने समोरील विरोधकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। अॅडव्होकेट गणेश आखाडे यांना या वॉर्डमधील धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा मिळत आहे। पेण नगरपालिकेसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं हजर होते। भाजपा राष्ट्रवादी युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर नगरसेवक पदासाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।